नमस्कार. 2025 प्रमाणे जर तुमचा पर्सनल इयर नंबर 4 असेल तर हे वर्ष राहूला रिप्रेझेंट करणारं आहे. तुमचे कीवर्ड्स आहेत फोकस ऑन वन थिंग, अवॉइड चेंज, फॅमिली, ऑर्गनायझेशन, डिटेल प्लॅनिंग, कॉन्सन्ट्रेशन. या वर्षात कोणताही बदल करायचा नाही आहे. अचानक काही अपॉर्च्युनिटीज यायचे चान्सेस आहेत, त्यांना इग्नोर करू नका. जास्तीत जास्त वेळ फॅमिलीबरोबर स्पेंड करा. फॅमिलीमध्ये एखादा नवीन मेंबर ॲड व्हायचे चान्सेस आहे. हे वर्ष प्रॉपर्टी डीलिंगसाठी तितकेसे लाभदायक नसणार आहे, पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी लाभदायक असू शकतं. प्रिकॉशन, एक्स्ट्रीम हार्डवर्क अवॉइड करायचं आहे. मुलांक, नंबर 1 आणि 2च्या मुलांकासाठी रिलेशनशिपमध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. नंबर 9च्या मुलांकासाठी हेल्थमध्ये इश्यूज येऊ शकतात. नंबर 2साठी चीटिंग किंवा फ्रॉडचे चान्सेस असू शकतात. नंबर 5साठी हे वर्ष न्यूट्रल असू शकतं आणि नंबर 4, 8, 6, 7साठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. रेमेडीज, रेड गार्नेट क्रिस्टल आणि मल्टी टर्मोलाइन क्रिस्टल तुम्ही यूज करू शकतात फॉर ग्राउंडिंग, बेटर रिलेशनशिप आणि फोकस राहण्यासाठी तुम्हाला ह्या क्रिस्टलचा चांगला सपोर्ट होऊ शकतो. याप्रमाणे प्लॅनिंग करून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.